नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC सर्कल या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजपासून आपण एका नवीन सब्जेक्टला सुरुवात करणार आहोत आणि तो सब्जेक्ट म्हणजे इकॉनॉमिक्स. तर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे अगदी तलाठी असेल, ग्रेड सीमध्ये क्लरिकल एक्झाम असतील, क्लास 2मध्ये PSI STI असिस्टंट असेल आणि राज्यसेवेचा विचार केला तर तहसीलदार असेल, डेप्युटी कलेक्टर असेल, DYSP असेल, या स्पर्धांसाठी इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट किती महत्त्वाचा आहे हे काही तुम्हाला वेगळ्या प्रकारे सांगायला नको. परंतु हा सब्जेक्ट जरी खूप इम्पॉर्टंट असला तरी त्यामध्ये आपल्याला मार्क्स जेवढे पडायला पाहिजे तेवढे पडत नाही. तर त्यामागे बेसिक रिझन काय, तर ते बेसिक रिझन पण तुम्हाला माहिती आहे की आपले कुठेतरी बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही आहे. तर ते बेसिक कन्सेप्ट आणि बेसिक फॅक्ट्स कशाप्रकारे आपले डेव्हलप होतील यासाठीच ही सिरीज चालू केली आहे. आणि एकदा की तुमचे बेसिक फॅक्ट्स आणि एकदा की बेसिक कन्सेप्ट एकदा की क्लिअर झाले की तुम्हाला मग तुमचं एक प्रकारचं एक लॉजिक डेव्हलप होतं आणि ते एक लॉजिक पुन्हा ते अप्लाय करता येतं की ज्यामुळे आपला जो स्कोअर आहे इकॉनॉमिक्सच्या बाबतीत तो वाढतो. आणि स्पेशली जर इकॉनॉमिक्स बोलायचं झालं तर STIच्या दृष्टीने इकॉनॉमिक्स हा खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. म्हणजे मोर दॅन 50% जो वेटेज दिलेला आहे एका सब्जेक्टला, तर तो सब्जेक्ट म्हणजे इकॉनॉमिक्स. आता पुढे जाऊयात आपण. ओके, हा छोटासा माझा इंट्रो आहे. अचिव्हमेंट आहे माझं. सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून 2019 साली सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर तलाठी या पदासाठी सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे. मी 2018मध्ये PSI आणि राज्यसेवेची इंटरव्ह्यू दिलेली होती आणि त्याचबरोबर इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा राज्यसेवेची इंटरव्ह्यू दिलेली आहे. ओके, आता पॉईंटवर येऊया की मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट ऐकली आहे की जे सक्सेसफुल पीपल असतात ना, ती सेम थिंग डुईंग इन अ डिफरंट वे. म्हणजे आपण जर MPSCच्या बाबतीत किंवा इवन इकॉनॉमिक्सच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपल्याला सेम थिंग करायची, म्हणजे सगळे इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताय पण डिफरंट वे. मग हा डिफरंट अप्रोच जो आहे तो अप्रोच काय असायला हवा, तर सोपं आहे की आता बघतोय आपण की एक आपण जर बघितलं तर इकॉनॉमिक्स या विषयाचं जर बुक बघितलं सब्जेक्टचं, तर ते बुक स्पेशल बुक जे आहे ते 11वी आणि 12वीपासून सुरुवात होतं. मात्र जर आपण कोर लेवलला जाऊन विचार केला, बेसिक लेवलला जाऊन विचार केला, तर स्टँडर्ड 9वीमध्ये भूगोल हा विषय आहे. आणि या भूगोल विषयामध्येच तुम्ही जर आतमध्ये जर त्याची इंडेक्स बघितली तर ह्युमन जॉग्रफीमध्ये काही चॅप्टर दिलेले आहेत. अर्थशास्त्राचे परिचय, व्यापार असेल, नागरीकरण असेल, वाहतूक व संदेशवहन असेल, पर्यटन, हे जर टॉपिक बघितले तुम्ही तर हे जे असे टॉपिक आहे हे येताना भूगोलमध्ये, ह्युमन जॉग्रफीमध्ये पण येतात, इकॉनॉमिक्समध्ये पण येतात. त्यांना असं सेग्रिगेट करणं खूप कठीण आहे की ते फक्त इकॉनॉमिक्समध्ये येतात किंवा जिओग्राफीमध्ये येतात, भूगोलमध्ये येतात. परंतु आता आपलं ठरलं आहे की आपल्याला जर इकॉनॉमिक्सचं जर बेसिक लेवलला जाऊन अभ्यास करायचा असेल, त्याच्या बेसिक कन्सेप्ट जर समजून घ्यायच्या असतील, तर आपल्याला इथून सुरुवात करणे अगदी बेटर राहील आपल्या सब्जेक्टसाठी, आपले मार्क्स वाढवण्यासाठी. तर चला आता मित्रांनो, जास्त वेळ न घालता आपण डायरेक्ट ॲक्च्युअल सब्जेक्टला सुरुवात करूया. ओके, तर आता चॅप्टर अर्थशास्त्राचे परिचय हा चॅप्टर आहे आणि यामध्ये मी काय केलं, जे फक्त जे मेन पॉईंट आहेत तेच घेतलेलं आहे. आणि याची PDF सुद्धा तुम्हाला MPSC सर्कल या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर बघा काय दिलं मित्रांनो, अर्थशास्त्र ही संज्ञा ओइकोनॉमिया या ग्रीक शब्दापासून बनलेली आहे. याचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन असा आहे. कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेचसे साम्य आहे. तर इथे काय आहे सर्वात महत्त्वाचे की दिलं आहे त्यांनी, जे आहे ते वाचलात तुम्ही. ओके, यामध्ये लक्षात ठेवायचं काय, तर ओइकोनॉमिया हा ग्रीक शब्द आहे. म्हणजे हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे की हा लॅटिन शब्द नाही आहे, फ्रेंच शब्द नाही आहे, जापनीज शब्द नाही आहे, तर तो कोणता शब्द आहे, ग्रीक शब्द आहे. आणि याचा अर्थ काय होतो, तर कौटुंबिक व्यवस्थापन असा होतो. कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यामध्ये बरेचसे साम्य आहे. बरेचसे साम्य आहे म्हणजे सिमिलर थिंग आहे. पण याचा अर्थ असा नाही की कौटुंबिक व्यवस्थापन म्हणजेच अर्थशास्त्र असं जर वाक्य आलं एक्झाममध्ये तर ते निश्चितच चुकीचं असेल. त्यामुळे आपण काय वाचतोय ना, म्हणजे स्टेट बोर्डचे पुस्तकं असेल किंवा मार्केटमधलं कोणतंही एखादं पुस्तक असेल, ती लाईन कशी वाचायची ना, तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपण वाचताना अगदी बारकाईने वाचायचं की ज्यामुळे आपले असे 1-2 मार्क जाणार नाही आणि आपलं जे सिलेक्शन आहे तर ते हुकलं नाही पाहिजे, म्हणजे आपलं सिलेक्शन झालं पाहिजे. ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे रीड करताना. ओके, तर बेसिक कन्सेप्ट कळाला की आता कौटुंबिक व्यवस्थापन याबद्दल बोलूया आपण. तर इथे काय दिलं आहे, असं समजा की तुमचं मंथली इन्कम जे आहे ते 22,000 आहे. ओके, हे तुमचं इन्कम झालं.
आणि मात्र तुमचा अंदाजित खर्च आहे, एक्सपेंडिचर आहे, तो किती सगळ्या गोष्टींवर केला तो 22,550 रुपये. म्हणजेच काय, याचा अर्थ काय की तुमच्याकडे 550 रुपये हे अधिकचे खर्च होतात. आता तुम्ही जर डिस्ट्रीब्युशन बघितलं म्हणजे रोजचा नाश्ता असेल, पोशाखाचे 2 संच असतील, शालेय साहित्य, अशा वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला मंथली लागतात आणि तुमचा एकूण खर्च होतो 22,550. आता एक सिंपल लॉजिक असं आहे की तुमची जर मंथली सॅलरी 22,000 आहे आणि तुमचा जो खर्च आहे तो 22,550 होतो आहे. मग यामध्ये तुम्हाला 2 गोष्टींचा ऑप्शन आहे. काय करावं लागेल, एक तर तुमचा जो खर्च आहे तर तो तुम्हाला 22,000च करावा लागेल. म्हणजे जे 550 रुपये जे जास्तीचं होतात, हे म्हणजे अंदाजित इस्टिमेटेड बजेट आहे, तर ते 550 रुपये आपण कुठे कमी करू शकतो, यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. ओके, आता ही मेहनत कुठे घेणार, लॉजिकली विचार केला तर बघा, मेडिकल खर्च तिथे आपण कमी करू शकत नाही, त्याचबरोबर बँकेचा हप्ता असेल तिथे कमी करू शकत नाही, रोजचा नाश्ता असेल, ह्या बेसिक नीड्स इथे कमी करू शकत नाही. परंतु आपण जसं बघितले की मनोरंजन असेल, त्याचबरोबर पर्यटन असेल, इथे पोशाखाचे 2 संच विकत घेणे, अशा गोष्टींवरती अननेसेसरी म्हणजे ज्यांना खूप अशी प्रायोरिटी नाही, तिथं जर आपण थोडे 200-300 किंवा काही प्रमाणात असतील त्या प्रमाणामध्ये जर पैसे सेविंग केले तर निश्चितच ही 550 ही जी एक्स्ट्राची अमाऊंट आहे ती आपण सेव्ह करू शकतो. आणि तुमचं जे मंथली इन्कम आहे 22,000 रुपये आणि अंदाजित खर्च होईल मग तो 22,000 रुपये, म्हणजे तुम्ही त्याला बॅलन्स करू शकता. हा एक ऑप्शन आहे. किंवा दुसरा ऑप्शन काय आहे, तर तुमची मंथली इन्कम 22,000 आहे, ओके, त्यानंतर तुमचा इस्टिमेटेड बजेट आहे 22,550, म्हणजे तुम्ही खर्च पण तेवढंच करणार. मग हे वरचे 550 रुपये कुठून आणणार, तर तुम्ही काय करणार, तुमच्या एखाद्या मित्राकडून घेणार. बट विचार करा, हा मंथली तुमचा इन्कम आहे आणि मंथली खर्च आहे, पण तुम्ही अशीच गोष्ट किती दिवस कराल, वर्षभर. मग कुठेतरी तुम्हाला अननेसेसरी वर्षाचा विचार केला तर 550 × 12चा विचार केला तर ते हजारांमध्ये काही अमाऊंट होऊन जाते. म्हणजे एक प्रकारची ती तूट निर्माण होते. म्हणजेच काय, अशा प्रकारे आपण आपल्या फॅमिलीचं जे मॅनेजमेंट आहे ते करत असतो. म्हणजे पैशांच्या स्वरूपामध्ये आपण मॅनेजमेंट करत असतो आणि यातूनच व्यक्तिगत आणि कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न, खर्च म्हणजेच आर्थिक घटकांशी संबंधित असते. यातूनच अर्थशास्त्राचा जन्म झाला. म्हणजे आता तुम्ही बघितला की अर्थशास्त्र हा जो सब्जेक्ट आहे किंवा इकॉनॉमी ही जी टर्म्स आहे ही डेव्हलप कशी झाली, ती बॉर्न कशी झाली, तिची उत्पत्ती कशी झाली, तर या गोष्टीतून उत्पत्ती झाली, हे तुम्हाला हे बेसिक आज कळालेलं आहे. ओके, आता पुढे जाऊयात. आता पुढे बघूयात, वेळ, पैसा, श्रम, भूमी व साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा हे अर्थशास्त्रामुळे समजते. म्हणजेच काय, तर इकॉनॉमिक्समध्ये काय करतं की वेळ असेल, पैसा असेल, श्रम असेल, भूमी असेल, साधने असतील, यांचा पर्याप्त वापर प्रभावीपणे जास्तीत जास्त इफिशियंटली कसा करावा, तर यामुळे आपल्याला ह्या ज्या बेसिक गोष्टी ह्या इकॉनॉमिक्समुळे कळत असतात. विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्यादित गरजा कशा भागवल्या जातात याचा अभ्यास आपण अर्थशास्त्रामध्ये करत असतो. लक्षात ठेवा, लिओनेल रॉबिन्स यांच्या मते अमर्याद गरजा आणि मर्यादित दुर्मिळ पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. तर ही जी डेफिनेशन आहे लिओनेल रॉबिन्स यांनी दिलेली, ही महत्त्वाची आहे. का महत्त्वाची आहे, कारण तुम्ही जर प्री 2019 कंबाईन एक्झाम बघितली, यामध्ये थॉमस पिकेटी यांचे पुस्तक कॅपिटल खालीलपैकी कशाचे विश्लेषण करते. म्हणजे अशा टाईपचे क्वेश्चन येतात की ज्यामध्ये एखाद्या ऑथरचं इकॉनॉमिक्सचं नाव दिलेलं असतं आणि त्याच्या बुक्सविषयी माहिती विचारली असते किंवा ती डेफिनेशन कोणी दिली असं विचारले असतं. तर या टाईपचा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला टॅकल करण्यासाठी इथे ही गोष्ट लक्षात ठेवायची की लिओनेल रॉबिन्स यांनी अर्थशास्त्र म्हणजे काय की त्याची जी डेफिनेशन आहे ती लक्षात ठेवायची. अमर्याद म्हणजे ज्या आपल्या गरजा असतात त्या अनलिमिटेड असतात, परंतु जे आपले साधनं असतात ती लिमिटेड असतात. तर या दोघांचा मेळ कसा घातला जातो, विथ द हेल्प ऑफ मानवी एफर्ट्स आपले जे असतात, मानवी प्रयत्न असतात, तर यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. आणि भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास विशिष्ट प्रदेशातील उत्पादन, वितरण तसेच वस्तू व सेवांचा उपभोग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजे अर्थव्यवस्था होय. म्हणजे इथे पण तुम्हाला समजलं की अर्थशास्त्राचं जे डेफिनेशन दिलेलं आहे ते अगदी बेसिक दिलेलं आहे की अर्थशास्त्रामध्ये काय होतं की उत्पादन, प्रोडक्शन होतं, वितरण म्हणजे डिस्ट्रीब्युशन होतं,
त्याचबरोबर गुड्स आणि सर्व्हिस यांचं जे कन्झम्पशन होतं यांच्याशी जे काही रिलेशन असतं, कोरिलेशन असतं, यांना एकत्रितपणे इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. ओके, पुढे जाऊयात. आता हे बघितलं तुम्ही की अशा टाईपचे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात. आता त्यानंतर ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. त्यांच्या राष्ट्राची संपत्ती या 1776 साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात त्यांनी अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अशी व्याख्या केली आहे. तर तुम्हाला हे माहीतच असतील की फादर ऑफ इकॉनॉमिक्स ज्यांचं नाव आहे ॲडम स्मिथ, तर हे आपले फादर ऑफ इकॉनॉमिक्स आहेत. अँड मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो की फादर ऑफ इंडियन इकॉनॉमिक्स कोण आहेत, तर ते तुम्ही सर्च करून ठेवा किंवा त्याचं उत्तर ते मी नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेलच तुम्हाला. तर आपल्या फादर ऑफ इकॉनॉमिक्स असलेले ॲडम स्मिथ यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे ज्याचं नाव आहे राष्ट्राची संपत्ती, वेल्थ ऑफ नेशन. आणि यामध्ये त्यांनी कसली व्याख्या केली आहे, तर अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे अशी व्याख्या केलेली आहे. त्यानंतर आता अर्थव्यवस्थेचे प्रकार असतात. जगामध्ये एकूण सर्वसाधारण 3 प्रकारची अर्थव्यवस्था आहे. एक म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरी म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरी म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. तर भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, आपण जर बघितलं तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन ही खाजगी व्यक्तीकडे असते. कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो. आणि अशा प्रकारची अर्थव्यवस्था कुठे, तर जर्मनी, जपान, USA या देशात. म्हणजे काय, इथे जे तुमचं उत्पादन असेल तर त्यांची जी मालकी असेल ती प्रायव्हेट सेक्टरकडे असेल. इवन ज्यांचं मॅनेजमेंट जे असेल तर मॅनेजमेंटसुद्धा प्रायव्हेट सेक्टरकडे असेल. आणि यांचा मुख्य हेतू काय, तर जास्तीत जास्त म्हणजे मॅक्झिमम नफा मिळवणे हा कॅपिटल इकॉनॉमीचा मुख्य हेतू असतो. आणि अशा प्रकारची भांडवलशाही म्हणजे कॅपिटल इकॉनॉमी कोणत्या देशांमध्ये, तर जर्मनी, जपान आणि USA या देशांमध्ये आहे. हे लक्षात ठेवायचे, कारण जोड्या लावण्यासाठी अशा प्रकारची जी आहे क्वेश्चन आहे तो इथून बनू शकतो. त्यानंतर समाजवादी अर्थव्यवस्था, ज्याला सोशल इकॉनॉमी असं म्हणतो. तर इथे काय होतं, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनांचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात. म्हणजे जे काही मॅन्युफॅक्चरिंग करण्याचे, प्रोडक्शन करण्याचे जे काही घटक असतात तर ते कोणाच्या मालकीचे असतात, त्याची मालक हक्क किंवा ओनरशिप असते ती पूर्ण समाजाची असते. म्हणजेच सरकारी समाजाची म्हणजेच पब्लिक गव्हर्मेंट त्याचं मालक असतो. ओके. त्यानंतर सामाजिक कल्याण साधणे हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू आहे. सोशल जस्टिस किंवा वेलफेअर, सोशल वेलफेअर हा जो मुख्य हेतू आहे तो समाजवादी अर्थव्यवस्थेचा आहे. आणि अशा प्रकारची समाजवादी अर्थव्यवस्था आजही कोणत्या देशांमध्ये दिसते आपल्याला, तर ते देश म्हणजे चीन आणि चायना. इथे बघितलं आपण आधी की जी भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये मुख्य हेतू काय होता, तर मॅक्झिमम नफा मिळवणे. मात्र समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू काय आहे, तर सामाजिक कल्याण. आता राहिली ती मिश्र अर्थव्यवस्था. तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय आहे की नावातच आहे मिक्स इकॉनॉमी, म्हणजे कोणत्या तरी 2 गोष्टीं किंवा 3 गोष्टींचं मिश्रण असणारे. तर या अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते. म्हणजे अशा प्रकारची इकॉनॉमी की जिथे प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर या दोन्हींचं रिलेशन असणारे किंवा दोन्हींचं प्रेझेन्स असणारे अशा प्रकारची इकॉनॉमी म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेमध्ये नफा, सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध. म्हणजे बघा, तर आपण बघितलं की प्रायव्हेट म्हणजे ज्याला भांडवल अर्थशास्त्र म्हणतो तिथे मेन टार्गेट काय होतं, तर मुख्य हेतू काय होता, तर नफा मिळवणे. परंतु जर समाजवादी अर्थव्यवस्था म्हटली तर त्यामध्ये मुख्य हेतू काय होता, ते सामाजिक कल्याण साधणे. तर ह्या दोघींचंही अर्थव्यवस्थांचं जर एक आपल्याला तुम्हाला एक दोघांचं एक पॉईंट काढायचा असेल तर तो दोघांचा एक कंबाईन गोल काय आहे, तर दोन्ही पण की ज्यामध्ये सोशल वेलफेअर पण मेंटेन होईल आणि नफा पण मेंटेन होईल. तर अशा प्रकारची जी इकॉनॉमी त्याला मिश्र इकॉनॉमी म्हणतात, जी की कुठे प्रेझेन्स आहे सध्या भारत, स्वीडन आणि युनायटेड किंगडममध्ये. ओके. त्यानंतर काही नोट्स आहेत की अर्थशास्त्र हा महत्त्वपूर्ण सामाजिक विषय आहे. अगदीच बरोबर, तुम्हाला पण माहिती आहे. विविध व्यवसाय असेल, वित्तपुरवठा, प्रशासन, कायदा,
तसेच आपल्या दैनंदिन कार्यक्षेत्रात अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. इथे अशा प्रकारचा क्वेश्चन विचारू शकतात की आपल्या दैनंदिन कार्यक्षेत्रात अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणावर कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये उपयोग केला जातो. मग तिथे ऑप्शन असेल, एमध्ये असेल व्यवसाय, वित्तपुरवठा, प्रशासन, कायदा. तर मी ही जी नोट्स आहे ही कशासाठी काढली की आपल्याला सगळं ठीक आहे, पण कायद्यामध्ये कसा असू शकतो तर याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण नंतर घेऊ. परंतु सध्या लक्षात ठेवा की दैनंदिन कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा व्यवसाय असेल, वित्तपुरवठा असेल, प्रशासन असेल, कायदा म्हणजे लॉ बोलतो त्याला, यामध्ये सुद्धा याचं प्रेझेन्स आहे किंवा उपयोग आहे. मानवाच्या सामाजिक प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. अगदी बरोबर. आता अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण. तर अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण म्हणजे काय तर सध्याची जी आर्थिक धोरणं आहेत ही अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे घेऊन जात आहेत. जागतिकीकरण म्हणजे ज्याला आपण ग्लोबलायझेशन असं म्हणतो. जागतिकीकरण म्हणजेच वैश्विक अर्थव्यवस्थेची निर्मिती होय. वैश्विक अर्थव्यवस्था ही सीमारहित अर्थव्यवस्था असते. म्हणजे काय, ही बाँड्रीलेस इकॉनॉमी होत चाललेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की ग्लोबलायझेशनचा आजच्या जगामध्ये आपण इतर देशांवर जशा प्रकारे डिपेंड आहोत तसे इतरही देश आपल्यावरती इकॉनॉमिकली डिपेंड आहेत. तर त्यामुळे हे जगामध्ये युनिव्हर्सल इकॉनॉमीमध्ये काय होते तर बाँड्रीलेस इकॉनॉमी डेव्हलप होती. आणि इथे या बाँड्रीलेस इकॉनॉमीमध्ये काय होत असतं तर नैसर्गिक साधनसंपत्ती असेल, नफा असेल, सेवा असेल, भांडवल असेल, श्रम असेल, त्याचबरोबर तंत्रज्ञान यांचा प्रवाह मुक्तपणे देशांच्या सीमापार जात असतो. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो की विचारू शकतात अशा प्रकारचा क्वेश्चन की वैश्विक अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या गोष्टींचा मुक्त प्रवाह देशांच्या सीमांच्या आरपार होत असतो तर तो म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती असेल, नफा असेल, सेवा असेल, भांडवल असेल, श्रम असेल, टेक्नॉलॉजी असेल, या प्रकारचा या गोष्टींचा जो प्रवाह आहे तो अगदी देशांच्या सीमापार होत असतो मुक्तपणे. ओके. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे होय. यामध्ये मुक्त व्यापार असतो. गुंतवणुकीवरील सर्व बंधने काढून टाकली जातात. तर तुम्हाला कळालं की जागतिकीकरण म्हणजे काय की आपली जी इकॉनॉमी आहे ती वर्ल्ड इकॉनॉमीला एकरूप करणे. आणि यामध्ये काय असतं तर ट्रेड मुक्त, जसं आपल्याला माहिती आहे की फ्री ट्रेड इंडिया भरपूर देशांबरोबर ट्रेड ॲग्रीमेंट झालेली आहे. त्याचबरोबर गुंतवणुकीवरील बंधने काढून टाकली. म्हणजे माहिती आहे आपल्या की दिवसेंदिवस आपण FDIचे जे लिमिटेशन आहे तर ते लिमिटेशन कमी करत चाललो आहे. म्हणजे त्यांना आपण प्रोत्साहन देतो की गुंतवणुकीवरील सर्व बंधने काढून टाकतो. आणि अशा प्रकारे आपण सुद्धा जागतिकीकरणाकडे मोठ्या प्रमाणे वाटचाल करत आहोत. ओके. तर अर्थव्यवस्थेची कार्य कोणती. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही वेगळी असते निश्चितच. तरी प्रत्येक अर्थव्यवस्थेची प्रमुख कार्ये ठरलेली असतात. त्यापैकी कोणती मुख्य कार्ये, कोणत्या वस्तूंचे किती उत्पादन घ्यायचे याचे निर्णय हे अर्थव्यवस्थेमध्ये करावे लागते मित्रांनो. त्याचबरोबर उत्पादन खर्चात जास्तीत जास्त काटकसर करणे हा सुद्धा एक इकॉनॉमीचा एम आहे किंवा फंक्शन आहे. एम नाही म्हणता येणार, हे फंक्शन आहे, कारण इथे विचारलं की कार्य. ओके. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे सामाजिक आणि आर्थिक न्यायानुसार वाटप करणे, भविष्यकाळासाठी आर्थिक गरजा भागवण्यासाठी योग्य ती तरतूद करून ठेवणे आणि उत्पादन कोणासाठी करावे याबाबतचा सुद्धा निर्णय घेण्याचं काम जे असतं ते आपण इकॉनॉमिकली करत असतो. आणि आपण बघितलं की आपल्या गरजा मर्यादित साधनांचा मेळ घालून केला जातो आणि याचाच जो प्रयत्न आहे तो इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो. त्यानंतर सेकंड चॅप्टर आहे तो व्यापार म्हणजे ट्रेड. आता सर्वांना माहिती आहे ट्रेड कसा होतो की बघा मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या विविध गरजा असतात. या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण विविध वस्तूंची खरेदी करतोच म्हणजेच काय, मागणी करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण चप्पल घेऊया, तर तुम्हाला चप्पल जर गरज असेल किंवा शूज जर गरज असेल तर ती मार्केटमध्ये जाऊन आपण खरेदी करतो. म्हणजेच आपण काय करत असतो, त्या गोष्टीची मागणी करत असतो. या वस्तूंची मागणी पूर्ण करण्यासाठी वस्तूंचे उत्पादन केले जाते. वस्तूंचा पुरवठा उत्पादक करतो, म्हणजेच त्या घाऊक व्यापाऱ्याला विकतो. ओके. म्हणजे आता तुम्हाला एक सपोज शूज पाहिजे असेल आणि तो जर शूज असेल
तर तो काय करतो, एक उत्पादक असतो, तर तो त्याचं प्रोडक्शन करतो त्याच्या कंपनीमध्ये आणि तो काय करतो, एखादा जो घाऊक व्यापारी असतो तर त्याला विकतो आणि तो घाऊक व्यापाऱ्याच्या मार्फत जो शूज आहे तो आपल्यापर्यंत येत असतो. अशा प्रकारे एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूंची खरेदी व विक्री केली जाते. आपण वस्तूंची खरेदी करणे ग्राहक असतो करणारे, तसेच वस्तूंचे उत्पादन करणारे उत्पादक किंवा विक्री करणारे विक्रेते असतात. ग्राहक व विक्रेते वस्तूंची खरेदी विक्री किंवा देवाणघेवाण करतात, यालाच व्यापार असे म्हणतात. म्हणजे एखाद्या गोष्टीची मागणी केली, आपण बघितली की शूजची मागणी केली आणि एखादं प्रोडक्शन बनवलं एखाद्या कंपनी शूजचं आणि तो व्यापारी काय करतो, तर ते शूज विकत घेतो आणि तो जो व्यापारी असतो तर तो काय करतो, आपल्यापर्यंत आपली मागणी झाल्यावरती तो विक्री करतो आणि पुरवठ्याच्या मदतीने तो काय करतो, आपल्याला तो शूज प्रोव्हाइड करतो. म्हणजे इथे काय झाला, तर इथे हा ट्रेड झाला, म्हणजे व्यापार झाला. ओके. त्यानंतर व्यापार ही एक महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे. समाजातील लोकांचे आर्थिक जीवन एकमेकांवर अवलंबून असते. ओके, लक्षात ठेवायचे. कोणताही प्रदेश किंवा देश स्वयंपूर्ण नसतो. लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन देशांदरम्यान व्यापार होणे गरजेचे असते आणि यासाठी जी भौगोलिक परिस्थिती ती वेगळी असते आणि ही वेगळी असल्याने प्रत्येक देशात विशिष्ट वस्तूंचे उत्पादन होत असते. आता फॉर एक्झाम्पल इथे बघूया आपण की जम्मू काश्मीर आहे. जम्मू काश्मीरमध्ये काय होतं, तर सफरचंदचं उत्पादन होत असतं आणि फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये घेतलं आपण आंब्याचं उत्पादन होत असतं. म्हणजेच काय, तर आपण काय करतो, जे सफरचंद आहेत ते जम्मू काश्मीरकडून आपण आयात करतो आणि आपले जे आंबे आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये काय करतो, निर्यात करतो. तर अशा प्रकारे आपला हा देश ज्या प्रकारे देश हा स्वयंपूर्ण नसतो, त्याचप्रकारे कोणतंही राज्यसुद्धा स्वयंपूर्ण नसतो. त्याला काही गोष्टींची मागणी करावी लागते आणि ज्या गोष्टी आहेत तर त्या निर्यात कराव्या लागतात. त्यानंतर आता तुम्ही बघितलात की आयात निर्यात चालू होती आपली, त्याचबरोबर व्यापार काय ही गोष्ट पण कळाली. आता इथे बघूयात की जेव्हा दृश्य वस्तूंची खरेदी विक्री होते त्यास दृश्य व्यापार असे म्हणतात, परंतु जेव्हा सेवांची देवाणघेवाण होते तेव्हा अदृश्य व्यापार होतात. म्हणजे बघा, व्हिजिबल ट्रेड म्हणजे दृश्य व्यापार म्हणजे काय, की ज्या गोष्टी आपल्या डोळ्याने दिसतात, फिजिकली त्यांना टच करू शकतो. म्हणजे बघा, आता ह्या मावशी आहेत आणि हे काका आहेत. तर ह्या मावशी काय करत आहे, बाजारामध्ये गेलं आणि हे टॉमॅटो विकत घेत आहे, आपण बघतोय. ओके, म्हणजे त्या फिजिकली त्याला स्पर्श करू शकतात, डोळ्यांनी टॉमॅटो काय आहे ही गोष्ट दिसते. ओके, तर ही जी गोष्ट आहे, हा जो व्यापार चालला आहे, तर हा कोणता व्यापार आहे, हा दृश्य व्यापार आहे, म्हणजे व्हिजिबल ट्रेड आहे. त्यानंतर दुसरीकडे जाऊया. इकडे दुसऱ्या इमेजमध्ये बघितलं आपण इनव्हिजिबल ट्रेड लिहिले. का, कारण हा व्यक्ती आहे, हा पेशंट आहे आणि ह्या डॉक्टर मॅडम आहेत. तर हा आजारी पडलेला आहे, ताप आलेला आहे, तर ह्या मॅडम काय करताय, तर त्या चेक करताय, म्हणजे त्याला एक प्रकारची सर्व्हिस देत आहे. आणि की जो इनव्हिजिबल ट्रेड आहे, जो दिसत नाही परंतु ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, त्यामुळे ही सुद्धा जी ॲक्टिव्हिटी आहे ती व्यापारामध्ये गणली जाते. त्यामुळे व्यापार बघितला तर तो फक्त गुड्स म्हणजे जे आपले गुड्स आहेत, वस्तू आहेत त्यांच्या स्वरूपात नसतो, तर तो सर्व्हिसच्या स्वरूपामध्ये सुद्धा असतो. हा बेसिक कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ओके, आता व्यापाराचे प्रकार बघूयात की व्यापाराचे प्रकार कोणते असतात. तर व्यापारांचे प्रकार कोणते, तर वस्तूंच्या प्रमाणानुसार, म्हणजे वस्तूंचे जे काही प्रमाण आहे, जी क्वांटिटी आहे त्याच्यानुसार दोन टाईप पडतात. एक म्हणजे घाऊक व्यापार, ज्याला आपण होलसेल ट्रेड असं बोलतो, आणि दुसरा म्हणजे किरकोळ व्यापार की ज्याला आपण रिटेल ट्रेड असं म्हणतो. लक्षात ठेवायचं मित्रांनो की ते प्रमाणानुसार लिहिलेलं आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला आता सांगितलं की क्वांटिटीनुसार, क्वालिटीनुसार नाही, किंवा अकॉर्डिंग टू व्हॅल्यूसुद्धा नाही, मूल्यानुसार नाही, तर ते क्वांटिटीनुसार आहे. म्हणजे एक्झाममध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो की घाऊक व्यापार किंवा किरकोळ व्यापार हे जे टाईप आहेत तर ते कशानुसार पडत असतात, मूल्यानुसार, तुमच्या क्वालिटीनुसार किंवा तुमच्या क्वांटिटीनुसार, तर ते प्रमाणानुसार पडत असतात. आणि दोन टाईप आहेत, एक तर बघितलं आपण प्रमाणानुसार आणि दुसरा म्हणजे प्रदेशानुसार, म्हणजे रिजनल जो काही आपला विस्तार आहे तर त्यानुसार कोणते प्रकार पडत असतात. तर पहिला आहे देशांतर्गत व्यापार किंवा अंतर्गत व्यापार, ज्याला इंटरनल ट्रेड बोलतो किंवा इंटरनल डोमेस्टिक ट्रेड असं बोलू शकतो आपण. आणि दुसरा म्हणजे आहे आंतरराष्ट्रीय बहिर्गत, ज्याला एक्सटर्नल ट्रेड किंवा आपण इंटरनॅशनल ट्रेड असं बोलत असतो. ओके, तर हे बेसिक व्यापाराचे प्रकार आहेत,
लक्षात ठेवायचे मित्रांनो ही डायग्राम. ओके. त्यानंतर वस्तूंच्या, आता बघूयात की आपण डिटेलमध्ये ते बघूया की वस्तूंच्या प्रमाणानुसार. ओके. वस्तूंच्या संख्येच्या प्रमाणानुसार घाऊक व्यापार व किरकोळ व्यापार असे दोन प्रकार पडतात. तर घाऊक व्यापार म्हणजे काय, तर बघा मित्रांनो, उत्पादकाकडून सुरुवातीपासून वाचूयात आपण की व्यापारी मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतात. ओके. सगळ्यांना माहिती की जे व्यापारी असतात ते मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतात. उत्पादकांकडून ही खरेदी थेट केली जाते. खरेदी केलेल्या मालाची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापाऱ्यांना केली जाते. त्यावेळेस होणारा व्यापार हा घाऊक व्यापार असतो. म्हणजेच काय, जर मोठ्या प्रमाणावर जर खरेदी केली किंवा विक्री केली तर ती कशामध्ये जाते, जो ट्रेड होईल दोन व्यक्तींमध्ये, तर तो घाऊक व्यापार, ज्याला आपण होलसेल व्यापार असं म्हणतो. अशा प्रकारचं कुठे असू शकतो, म्हणजे बघा आता आपण आंब्यांचं एक्झाम्पल मगाशी पण घेतलं. आंब्यांचं एक्झाम्पल असेल, ओके, कारखानदार असेल, शेतकरी असेल, अशा व्यक्तींमध्ये किंवा अशा दोन व्यक्तींमध्ये घाऊक किंवा होलसेल प्रकारचा व्यापार होऊ शकतो. त्यानंतर किरकोळ व्यापार म्हणजे काय की मोठ्या घाऊक व्यापाऱ्याकडून माल घेऊन व्यापारी थेट उपभोक्त्याला विकतात. अशा व्यापारास किरकोळ व्यापार असे म्हणतात. यामध्ये वस्तूंचे प्रमाण कमी असते. किरकोळ व्यापार करणारे दुकानदार, मंडईतील भाजी विक्रेते इत्यादी. म्हणजे बघा, जर मोठ्या वस्तूंची खरेदी विक्री होत असेल तर ती होलसेल किंवा घाऊक व्यापारामध्ये जाते. परंतु जे व्यापारी असतात ते मोठ्या प्रमाणात वस्तू घेतात. होलसेल मार्केटमधून त्या मोठ्या प्रमाणात वस्तू घेतात, परंतु त्या कंझ्युमरपर्यंत म्हणजे उपभोक्त्यापर्यंत जेव्हा त्या विकतात तर त्यांची जी पर्सेंटेज आहे किंवा त्यांची जो प्रमाण आहे तर ते कमी होत असते. ओके. तर त्यावेळेस मात्र कोणता व्यापार होतो, तर तो रिटेल व्यापार होतो. म्हणजे असं समजूया की एखादी फॅक्टरी आहे आणि एखादा व्यापारी आहे, हा पर्सन व्यापारी आहे. तर हा व्यक्ती काय करतो, 1000 चप्पलचे जर जोड या फॅक्टरीमधून घेत असतो. तर त्यावेळेस हा कोणता झाला, हा होलसेल ट्रेड झाला, म्हणजे ज्याला घाऊक व्यापार म्हणतो. आणि आपण काय करतो, आपण एक कंझ्युमर आहोत, एक व्यक्ती आहोत. ओके. तर आपल्याला काय करायचं, आपल्याला फक्त एकच चप्पल किंवा एकच शूजचा जोड विकत घ्यायचा आहे आपल्या स्वतःसाठी. तर आपण या व्यापाऱ्याकडून काय करत असतो, आपल्यासाठी एक जोड विकत घेत असतो. तर अशा वेळेस काय होतं, ह्या दोन व्यक्तीमध्ये, व्यापाऱ्यामध्ये आणि आपल्यामध्ये कोणत्या प्रकारचा व्यापार झाला, तर हा रिटेलर किंवा किरकोळ व्यापार असा झाला. ओके. हा बेसिक कन्सेप्ट आहे. ओके. आता प्रदेशानुसार, ओके, रिजनल एक्सटेन्शननुसार कोणती मालाची खरेदी विक्री विविध स्तरावर होत असते. त्यानुसार स्थानिक, विभागीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय असे व्यापाराचे प्रकार हे पडत असतात. ओके. तर देशांतर्गत किंवा अंतर्गत व्यापार एकाच देशातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये होत असतो. देशाचा आकार, साधनसंपत्ती, उपलब्धता, विविधता, वितरण यांचा परिणाम प्रामुख्याने देशांतर्गत व्यापारावर होत असतो. म्हणजे देशातल्या देशामध्ये जर एखादा व्यापार चालत असेल आणि तो देशातल्या विविध प्रांतांमध्ये, विविध राज्यांमध्ये हा ट्रेड होत असतो, म्हणूनच त्याला देशांतर्गत व्यापार असं म्हणतात. आणि याचा परिणाम, या व्यापारावरती परिणाम कशाचा होत असतो, तर त्या देशाचा आकार कसा आहे, त्या देशामध्ये असणारी साधनसंपत्तीची उपलब्धता कशी आहे, त्याचबरोबर तिथं डायव्हर्सिटी कशी आहे, त्याचबरोबर त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, या सर्व गोष्टींचा त्या देशांतर्गत व्यापारावरती परिणाम होत असतो. त्याचबरोबर लोकसंख्येचे प्रमाण कसे, तिथलं वाहतूक, संदेशवहन सुविधा कशी, लोकांचे राहणीमान, विपणन व्यवस्था की ज्याला मार्केटिंग आपण बोलतो, मार्केटिंग मॅनेजमेंट व्यवस्था कशी आहे तिथली, तर या सर्व गोष्टींचा परिणाम हा देशांतर्गत व्यापारावर होत असतो. भारताबद्दल बघितलं आपण तर भारतामध्ये काय, आपल्याला भारतात भौगोलिक घटकांतील विविधता, जास्त लोकसंख्या या घटकांमुळे अंतर्गत व्यापार मोठ्या प्रमाणावर होतो. म्हणजे लक्षात ठेवायचं मित्रांनो, भारतामध्ये अंतर्गत व्यापार हा मोठ्या प्रमाणावर होतो. अंतर्गत व्यापाराच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून असतो. तर ही स्टार मार्क करून ठेवते. ही लाईन आपल्याला एक्झाममध्ये विचारू शकतात की अंतर्गत व्यापाराच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून असतो. तर अगदी बरोबर. आर्थिक विकास जास्त असेल तर व्यापारही जास्त असतो, म्हणजेच हा संबंध धनात्मक असतो. म्हणजे पॉझिटिव्ह रिलेशन म्हणजे काय, तर आर्थिक विकास झाला तुमचा तर तुमचा याचा अर्थ काय, तर व्यापारही जास्त असेल, आणि व्यापार जास्त झाला तर विकासही, म्हणजे पॉझिटिव्ह रिलेशन, म्हणजे ॲट अ टाईम दोन्ही गोष्टी वाढत असतात. म्हणून आर्थिक विकास आणि व्यापार या दोघांमध्ये कसा संबंध आहे, तर तो धनात्मक
संबंध किंवा पॉझिटिव्ह रिलेशन आहे. ओके. त्यानंतर आंतरराष्ट्रीय. आता आपण राष्ट्रीय व्यापार बघितला, आता आंतरराष्ट्रीय व्यापार. राष्ट्रीय व्यापारामध्ये काय होतं, एका देशातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये किंवा राज्यांमध्ये चालणारा व्यापार होता. आता आंतरराष्ट्रीय म्हणजे काय, नावातच आहे इंटरनॅशनल, म्हणजे देशांमध्ये चालणारा व्यापार. एका देशाचा इतर देशांशी होणारा वस्तू व सेवा यांचा विनिमय होय. काही देशांमध्ये विशिष्ट वस्तूंचे अतिरिक्त उत्पादन होते, ते मागणी असलेल्या देशांकडे पाठवले जाते. यातूनच आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुरुवात होते. तर आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुरुवात कशी होते, अगदी बरोबर. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की इंडिया आहे आणि सौदी अरेबिया आहे. तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय गरज आहे की आपल्याकडे पेट्रोल नाही आहे, तर सौदी अरेबियासारख्या देशांकडून आपण काय करतो, पेट्रोल विकत घेत असतो. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे आंबे खूप आहेत, आपण आंबे काय करतो, सौदी अरेबियासारख्या देशांमध्ये त्यांना तिथे आंब्याचं प्रोडक्शन होत नाही, मग त्यामुळे आपण काय करत असतो, त्यांना आंबे ते निर्यात करत असतो. आणि यात दोघां देशांमध्ये या विनिमयामधूनच काय होत असते, एक्सचेंजच्या माध्यमातूनच एक व्यापार सुरुवात होते व्यापाराला. आणि ही जो व्यापार आहे हा नॅशनल लेवलला होत असतो. म्हणूनच दोन देशांमध्ये हा व्यापार होत असल्याने त्याला तो आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असतो, म्हणूनच त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा इंटरनॅशनल ट्रेड असं म्हणतात. आणि हा जर व्यापार जर दोन देशांमध्ये झाला तर त्याला द्विपक्षीय व्यापार म्हणतात. द्वि म्हणजे दोन, म्हणून दोन पक्ष म्हणजे दोन देशांमध्ये झाला हा प्रकार तर त्याला द्विपक्षीय, म्हणजे हा इथे बायलॅटरल ट्रेड होते दोन देशांमध्ये. आणि हाच व्यापार जेव्हा दोनपेक्षा अधिक देशांदरम्यान होतो तर त्याला बहुपक्षीय व्यापार असे म्हणतात किंवा मल्टीलॅटरल ट्रेड असं म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे अमेरिका घेऊया. जर इंडियाने काय केलं की ते आंबे कोणाला पाठवले, सौदी अरेबियाला सुद्धा पाठवले आणि अमेरिकेला सुद्धा पाठवले. तर इंडिया हा एट ए टाईम काय करतोय, सौदी अरेबियाबरोबर पण व्यापार करतोय, त्याचबरोबर अमेरिकेबरोबर पण व्यापार करतोय. म्हणून याला काय बोलाल तुम्ही तर याला बोलाल की हा बहुपक्षीय व्यापार आहे. ओके. आता तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे हा काय हे बेसिक कन्सेप्ट कळाला. मल्टीलॅटरल ट्रेड, बायलॅटरल ट्रेड ह्या गोष्टी कळाल्या. ओके. त्यानंतर आता आयात आणि निर्यात या गोष्टी बघूयात. आयात व निर्यात या आंतरराष्ट्रीय व्यापारातील मूलभूत क्रिया आहेत. अगदी बेसिक ज्या काही गोष्टी आहेत तर इंटरनॅशनल ट्रेडमध्ये, तर त्या कोणत्यात, आयात आणि निर्यात. जेव्हा एखादा देश आपल्याकडे कमतरता असलेल्या वस्तू किंवा सेवा इतर देशांकडून विकत घेतो तेव्हा त्या क्रियेला आयात असे म्हणतात. जेव्हा एखाद्या देशात गरजेपेक्षा जास्त उत्पादन केले जाते आणि ते उत्पादन गरज असलेल्या देशांना विकले जाते तर त्याला निर्यात म्हणतात. साधा कन्सेप्ट आहे, मगाशी पण आपण डेव्हलप केला. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडिया आणि सौदी अरेबियाचंच घेऊया की सौदी अरेबिया काय करतं की आपल्याला पेट्रोल एक्सपोर्ट करतो, कारण त्यांच्यामध्ये गरजेपेक्षा जास्त पेट्रोलचं उत्पादन होतं, तर त्यामुळे आपण त्यांच्याकडून ते विकत घेतो. आणि इंडिया काय करतं, आपल्या असलेले गरजेपेक्षा जास्त असलेले आंबे कोणाला एक्सपोर्ट करतो तर सौदी अरेबियाला. या प्रकारे भारतामध्ये तेलाची काय होत असते, आयात होत असते आणि आंब्यांची काय होत असते, निर्यात होत असते. आणि लक्षात ठेवायचं मित्रांनो, आयात आणि निर्यातीमध्ये फक्त वस्तूंचीच नाही तर सर्व्हिसेसची, म्हणजे आपण मगाशी बघितली होती की डॉक्टर जी पेशंटला सर्व्हिस देतो तर त्याचासुद्धा उल्लेख आपण व्यापारामध्ये करत असतो. तर त्यामुळे लक्षात ठेवायचं की जेव्हा आयात आणि निर्यात केली जाते तर तेव्हा फक्त वस्तूंचीच नाही तर ती सेवांचीसुद्धा निर्यात केली जाते किंवा आयात केली जाते. ओके. त्यानंतर व्यापार संतुलन म्हणजे काय किंवा ट्रेड बॅलन्स म्हणजे काय, तर एखाद्या देशाच्या विशिष्ट काळामधील आयात व निर्यात मूल्यांमध्ये असलेला फरक म्हणजे व्यापार संतुलन होय. आणि त्याचे 3 प्रकार. आता इथे लक्षात काय ठेवायचं मित्रांनो, महत्त्वाचा पॉईंट की इथे कशाबद्दल बोललो आहे आपण, आयात आणि निर्यात मूल्यांबद्दल बोललेलं. मूल्य म्हणजे पैशाच्या स्वरूपात, म्हणजे ज्याची व्हॅल्यू जास्त असेल तर त्यावरून आपल्याला हा ट्रेड बॅलन्स आहे की इम्बॅलन्स आहे ते कळणार आहे. ओके. जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन असे म्हणतात. म्हणजे इनफेवरेबल ट्रेड आहे तो कधी होईल, जर तुमची आयात जास्त असेल आणि निर्यात कमी असेल तर अशा वेळेसमध्ये तुमचा व्यापार आहे हा प्रतिकूल असणार आहे. आणि त्याच्या अपोजिटला गेलात, जर निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस काय होईल, तो अनुकूल होईल, म्हणजे फेवरेबल कंडिशन असेल. म्हणजे असं समजूयात की आपले जर आंबे एक्सपोर्ट झाले आणि आंब्यांची एक्सपोर्ट करून आपल्याला जर 1 लाख रुपये मिळाले, ओके,
आणि जर जे आपण ऑइल इम्पोर्ट करतो आहे किंवा आयात करतो आहे, तर ते आयात करणाऱ्या ऑइलची जी किंमत आहे जेवढं करावं लागलं, तर त्यासाठी आपल्याला खर्च झाला 50,000 रुपये. ओके, 50,000 रुपये ऑइलसाठी खर्च झाला आपल्याला आयात करण्यासाठी. आणि आपण ज्या गोष्टीची निर्यात केली, म्हणजे आपण आंबे निर्यात केले होते, तर आंबे निर्यात करून आपल्याला 1,00,000 मिळालेलं आहे. ओके, म्हणजे आपल्याला जास्त मूल्य, इथे मूल्याचा विचार केला आहे. ओके, म्हणून मूल्य कसलं जास्त आहे, तर आपल्या आंब्यांच्या निर्यातीचं मूल्य जास्त आहे, म्हणून हा जो व्यापार होतो तो अनुकूल व्यापार असं म्हणतात. आणि जर आपला आयात आणि निर्यात यांचं जर मूल्य जर सेमच असेल, म्हणजे तुम्ही 50,000चं जर पेट्रोल विकत आणलं, त्याचबरोबर 50,000 रुपयाची तुम्ही आंबे एक्सपोर्ट केले, निर्यात केले, तर हा काय होईल, सेम होईल. म्हणजे याला बॅलन्स ट्रेड असे म्हणतात. तर अशा प्रकारचा जो कोणत्याही देशाचा ट्रेड असतो तो 3 प्रकारे डिवाईड केलेला असतो. एकतर तो प्रतिकूल व्यापार असेल, त्याचबरोबर एकतर तो संतुलित व्यापार असेल किंवा तो अनुकूल व्यापार असेल. ओके, आता आपण व्यापार बघितला इंटरनॅशनल लेवलला, तर तोच पॉईंट पुढे घेऊन जातो आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा अधिकच गुंतागुंतीची आहे. हा व्यापार 2 किंवा अधिक देशांदरम्यान होत असतो, तेच बघितलं आपण. आणि ज्या प्रकारे आपण बघितलं की देशामध्ये असणारी भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या, अशा भरपूर गोष्टी व्यापारासाठी अवलंबून असतात किंवा त्याचा परिणाम होत असतो. या व्यापारावर देशांमध्ये असलेली अर्थव्यवस्था, सरकारी धोरण, बाजारपेठ, कायदे, न्यायव्यवस्था, चलन, भाषा इत्यादी घटकांचा परिणाम होत असतो. मित्रांनो, लक्षात ठेवा की अशा प्रकारचा MPSC किंवा आयोग क्वेश्चन विचारू शकतो की जेव्हा 2 देशांमध्ये व्यापार होत असतो, तर या व्यापारामध्ये कोणत्या गोष्टींचा परिणाम होत असतो, तर अर्थव्यवस्था, सरकारी धोरण, बाजारपेठ, कायदे, न्यायव्यवस्था, चलन, भाषा इत्यादी घटकांचा परिणाम हा व्यापारावरती किंवा इंटरनॅशनल ट्रेडवरती होत असतो. त्याचबरोबर त्या 2 देशांचे असलेले परस्परांचे राजनैतिक संबंध असतील, तुमचे पॉलिटिकल रिलेशन कसे, या सारख्या गोष्टींचासुद्धा व्यापारावरती परिणाम होत असतो. त्यामुळे काय होतं की काही वेळेस व्यापार प्रक्रियेत अडथळ्यांमुळे परस्पर संबंध व सलोख्यावर परिणाम होतात आणि आपले पॉलिटिकल रिलेशन एखाद्या देशाबरोबर चांगले नसते. फॉर एक्झाम्पल आपण चायनाचं घेऊया की आपलं आणि चायनाचं पॉलिटिकल रिलेशन चांगलं नाही आहे, तर त्यामुळे यांचा जो परिणाम आहे, या पॉलिटिकल रिलेशनचा परिणाम आहे तो आपल्या व्यापारावरती पडत असतो ट्रेडमुळे. तर हा जो परिणाम होतो तो परिणाम टाळण्यासाठी काय केलं जातं, इंटरनॅशनल लेवलला आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यापार संघटनांची निर्मिती केली जाते. म्हणजे त्यांची गरज का निर्माण झाली, तर यातूनच गरज निर्माण झालेली आहे. अशा ज्या काही संस्था आहेत त्यांची भिन्न आर्थिक स्तर असलेल्या देशांमध्ये होणारी व्यापार प्रक्रिया सहज व न्यायपूर्ण व्हावी या हेतूने काही आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्या निर्माण करण्यात आलेल्या आहे. आणि व्यापार संघटना आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धी व सुलभतेसाठी काम करतात. त्यांची गरज का निर्माण झाली, तर पॉलिटिकल जे काही संबंध आहेत त्यामध्ये जर प्रॉब्लेम निर्माण झाला तर त्यांचा इफेक्ट कशावरती होतो, ट्रेडवरती होतो, त्यामुळे त्यांची गरज निर्माण झाली. परंतु त्याचबरोबर ते काय काम करतात, तर व्यापार वृद्धीसाठी आणि सुलभतेसाठी काय मदत असेल किंवा काय स्टेप्स प्रोव्हाइड करायला पाहिजे, तर यासारख्या ज्या इकॉनॉमिक आंतरराष्ट्रीय संस्था असतात इंटरनॅशनलला, तर त्या मदत करत असतात. आणि याबद्दलची पुढील माहिती ती पुढील कोष्टकात दिलेली आहे. मित्रांनो, कोष्टक म्हणजे ज्याला आपण टेबल म्हणतो, नॉर्मली मराठीमध्ये सुद्धा एखादा चार्ट असेल, टेबल असेल, तर त्याला मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये ज्याला टेबल किंवा चार्ट बोलतो त्याला मराठीमध्ये कोष्टक असं म्हणतात. तर मराठी काही शब्द तुम्हाला पण माहिती कसे असतात, तर लक्षात ठेवायचे. तर हा चार्ट बघा, जगातील काही आर्थिक संघटना. मित्रांनो, साधा प्रश्न विचारू शकतात एक्झाममध्ये की खालीलपैकी कोणत्या आर्थिक संघटना आहेत किंवा इकॉनॉमिकल ऑर्गनायझेशन कोणत्या, तर त्या कोणत्या आहे, WTO, EU, OPEC. ओके, त्याचबरोबर सार्क असेल, एशियन असेल, अपेक असेल, ब्रिक्स असेल. मित्रांनो, इथे बेसिक लेवलला काय करायचं आहे, तर तुम्हाला इथे 3च गोष्टी करायच्या. पहिली म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल WTO. तर WTOचा लॉंग फॉर्म काय आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. त्यामध्ये असलेले सदस्य देश 164 आणि त्याचं हेडक्वार्टर म्हणजे मुख्यालय कुठे, तर स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा. ह्या 3च गोष्टी तुम्हाला प्रायमरी लेवलला आता इथे
नोट डाऊन करायचे किंवा पाठ करायचे. युरोपियन युनियन असेल, त्यामध्ये असलेले देश 28 असतील. ब्रुसेल्स आहे. बस त्यानंतर ओपेक म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज आहेत. त्यांची सदस्य देश आहेत ते एकूण 13 आहेत. यामध्ये थोडंफार व्हेरिएशन होत असतं, बट सध्या 13 आहेत. त्यानंतर त्याचं जे हेडक्वार्टर आहे ते व्हिएनाला आहे. ओके. त्यानंतर सार्क आहे. सार्कचा लॉंग फॉर्म काय आहे, तर साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. त्यामध्ये जे सदस्य देश आहेत ते 8 आहेत. त्यानंतर हेडक्वार्टर आहे ते नेपाळमध्ये काठमांडू. एशियन आहे. एशियन म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन आहे, ज्यामध्ये सदस्य देश 10 आहेत आणि हेडक्वार्टर आहे जकार्ताला. त्यानंतर अपेक आहे. एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन. सदस्य देश 21 आहेत आणि त्याचबरोबर हेडक्वार्टर सिंगापूरला आहे. ब्रिक्स त्याचं जर आपण लॉंग फॉर्म बघितला तर लॉंग फॉर्म नाही आहे, तर ते नावांपासून देशांचे जे स्टार्टिंग जे नाव आहेत त्यापासूनच एक त्यांनी नाव तयार केलं आहे ब्रिक्स. बी म्हणजे ब्राझील, आर फॉर रशिया, आय फॉर इंडिया, सी फॉर चायना आणि एस फॉर साऊथ आफ्रिका. हे 5 देश आहेत आणि त्याचं हेडक्वार्टर शांघाय चीन. अशा प्रकारचा क्वेश्चन साधं सरळ विचारू शकतात की एशियनचा लॉंग फॉर्म काय आहे, किंवा एशियनमध्ये एकूण सदस्य असलेले देश किती आहेत, किंवा त्याचं हेडक्वार्टर. जोड्या लावायला या प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो. ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे. परंतु या सर्वांमध्ये लक्षात काय ठेवायचे, ह्या सर्वच्या सर्व काय आर्थिक संघटना आहेत, इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन आहेत. ओके. त्यानंतर झालं. ओके. आता विपणनाचे महत्त्व. विपणन म्हणजे काय, तर ज्याला आपण मार्केटिंग असं म्हणतो. तर मार्केटिंगचं आजच्या ट्रेडमध्ये किंवा जगामध्ये काय महत्त्व आहे तर ते बघूया. आधुनिक औद्योगिक समाजरचना, जागतिकीकरण, उत्पादनांचे मुबलक पर्याय उपलब्धता ही आजच्या जगाची व्यापार रचना आहे. या पार्श्वभूमीवर व्यापारासाठी विपणन म्हणजेच मार्केटिंग व्यवस्था अतिशय महत्त्वाची ठरते. विपणनाद्वारे शिस्तबद्ध पद्धतीचे व्यापारात वाढ करता येते. उत्पादन एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर वितरित करता येते. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवता येते. सर्वांना माहिती आहे की मार्केटिंगचं सर्वात एम किंवा मेन हे काय आहे, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत किंवा ग्राहकांपर्यंत एखादा प्रॉडक्ट जर पोहोचवायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, मार्केटिंग. म्हणजे एक प्रकारे जर मी तुम्हाला माझं नॉलेज असेल किंवा हे, तर तुम्हाला हे कशाच्या माध्यमातून मी तुम्हाला पोहोचवते, यूट्यूबच्या माध्यमातून. ओके. तर ही एक प्रकारची मार्केटिंगच झाली असं समजा. उत्पादनांचे विक्री मूल्य देखील वाढते. त्यामुळे काय होतं, तर उत्पादनांचे विक्री मूल्य देखील वाढते. अगदी बरोबर. म्हणजे असं डेटॉल साबण बघा, तर डेटॉल साबणमध्ये काय आहे की डेटॉल साबण काय होतं, तर टी व्हीवरती ॲड येते. मग त्यामुळे काय आपल्याला टी व्हीवरती ॲड मग घराघरात कळतं की डेटॉल हा एक डेटॉल नावाचा साबण आहे, आणि त्यामुळे काय होतं, लोक खरेदी करायला लागतात चांगला आहे या दृष्टीने. मग त्यामुळे त्याचं काय विक्री मूल्य देखील वाढायला लागतं. ओके. सदोष उत्पादने बाजारपेठेतून परत काढून घेता येतात. म्हणून आजच्या युगात विपणन हा व्यापार व्यवस्थेचा एक प्रमुख आधार बनलेला आहे. मार्केटिंग इज द म्हणजे बेसिक पिलर झालेला आहे. ओके. ग्राहकाला गरज आहे अशी भावना निर्माण करणाऱ्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर केल्या जात आहे. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणे, ग्राहकांना उत्पादनांकडे आकर्षित करणे, खरेदीसाठी प्रवृत्त करणे हा यामागील उद्देश आहे. म्हणजे ही तर मार्केटिंगची ही तर गोष्ट आहेच की एखाद्या गोष्ट असेल ती जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते. परंतु अशाही काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टींची गरज बघायला गेलं तर बेसिक नीड त्या गोष्टींची नसते, परंतु त्या गोष्टींची गरज निर्माण केली जाते ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं बघा की कपडे धुण्याची पावडर असते. ओके. तर कपडे धुण्याच्या पावडरमध्ये काय असतं, तुम्ही कपडे धुण्यासाठी ते लवकरात लवकर व्यवस्थित प्रकारे निघावेत यासाठी कपड्याची जी डिटर्जंट पावडर असते ती असते. परंतु आता तुम्ही जर ॲड बघितली असेल तर त्या ॲडमध्ये कसं होतं की त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्मेल म्हणजे चांगला सुवासिक वास असलेले नवीन नवीन फ्लेवरचे डिटर्जंट पावडर मार्केटमध्ये, मग ते त्याची मार्केटिंग करतात चांगल्या पद्धतीने, आणि मग आपण पण त्या पद्धतीने विचार करतो. एक प्रकारे ती आपली गरज निर्माण करतात. तर अशा प्रकारे सुद्धा लोकांना आकर्षित करण्याचा जो हेतू आहे, त्यांना खरेदीसाठी प्रवृत्त करणे, हा सुद्धा एक त्यामागचा उद्देश असतो. उत्पादकापासून ग्राहकापर्यंत वस्तू जाताना एक अदृश्य प्रवाह तयार होतो. या प्रवाहातील व्यावसायिक कार्यांना एकत्रितपणे विपणन असे म्हणतात.
म्हणजे हा इनव्हिजिबल प्रकारे हा इनव्हिजिबल फ्लो असतो की या प्रमाणे अगदी व्यावसायिक कार्य असतात, जे काही तुमचे इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटी ज्या असतात त्या एकत्रितपणे जर बघितलं तर त्याला मार्केटिंग असं म्हणतात. आणि मार्केटिंगचे मुख्य घटक, मेजर घटक कोणकोणते, तर प्राईज असेल, प्रमोशन असेल, डिस्ट्रीब्युशन आहे, तर हे मार्केटिंगचे मुख्य घटक आहेत. तर वस्तू काय असते, त्याचं उत्पादन होतं, त्यानंतर आपण त्याचं वर्गीकरण करतो, त्यांना ब्रँडिंग मुद्रांकन करतो, लेबलिंग करतो, बांधणी करतो, त्यानंतर त्याची प्राईस डिसाईड करतो, प्राईस झाल्यानंतर त्याचं प्रमोशन करतो आणि फायनली त्याचं काय होतं, डिस्ट्रीब्युशन होतं. आता फॉर एक्झाम्पल तांदूळ घेऊया. तांदूळ काय आहे, उत्पादन कसलं घेतलं आपण, बासमतीचं. त्यानंतर त्याचं वर्गीकरण कसं केलं की अख्खा आहे, तुकडा आहे की दुबार आहे. त्यानंतर त्याचं लेबलिंग, कंपनीचं ब्रँडिंग नाव केलं जातं, लेबलिंग केलं जातं. लेबलिंगमध्ये बघितलं प्राईस डिसाईड केली जाते, प्रमोशन केलं जातं, डिस्ट्रीब्युशन, त्याची आकर्षक बांधणी केली जाते. तर अशा प्रकारे ही जी मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आहे ती दिलेली असते. ओके. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की जग एक मोठी बाजारपेठ आहे. आंतरजालाच्या माध्यमातून जगाच्या विविध देशांतील उत्पादनाची माहिती उपलब्ध होत आहे. तर आंतरजाल म्हणजे काय मित्रांनो, आंतरजाल म्हणजे त्याला इंटरनेट असं बोलतात. मराठीमध्ये शब्द आहे आंतरजाल, तर त्याला इंग्लिशमध्ये आपण इंटरनेट बोलतो. भरपूर जणांना हा शब्द माहीत नसेल, तर लक्षात ठेवा की इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या विविध देशातील उत्पादनांची माहिती उपलब्ध होत असते. आता आपल्याला माहिती आहे नेटवरती आपण आंब्याचा जो रेट आहे तो रत्नागिरीमध्ये किती आहे, त्याचबरोबर मुंबईला किती आहे, त्याचबरोबर अमेरिकेमध्ये किती आहे, सौदी अरेबियामध्ये आंब्याचा रेट काय चालू आहे, तर यासारख्या जी गोष्टी आहे तर ते आपल्याला इंटरनेटवरती मिळत असते. आणि याचा फायदा काय होतो, तर यातून ग्राहकाला अनेक पर्याय उपलब्ध होतात. आंतरजालाच्या सुविधेमुळे म्हणजे इंटरनेटच्या सुविधेमुळे ऑनलाईन ट्रेडिंग किंवा ई मार्केटिंगसारखे तंत्र ग्राहक वापरत आहेत. म्हणजे जो प्रोडक्शन करतो आंब्याचं, तर त्या उत्पादकाला त्याचा आंबा लोकल रत्नागिरीला पाठवायचा आहे, मुंबईला पाठवायचा आहे की अमेरिका किंवा सौदी अरेबियासारख्या देशांमध्ये पाठवायचा आहे, तर तो डिसाईड करतो. आणि हे कसं डिसाईड करतो, तो ऑनलाईन बघतो की त्याला जास्तीत जास्त प्राईस कुठे भेटेल आणि त्यासाठी लागणारा खर्च किती असेल. कारण लॉजिकल विचार केला आपण तर त्याला, तो जर रत्नागिरीमध्ये असेल तर आणि रत्नागिरीच्या लोकल मार्केटला त्याला कमी खर्च येईल, मुंबईला तर त्याला पाठवण्यासाठी जास्त खर्च येईल, त्याचबरोबर त्याला तिथे जी किंमत आहे ती पण जास्त आहे. त्याचबरोबर अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेमध्ये किंमत पण जास्त असेल आणि त्याचबरोबर त्याला पोहोचवण्यासाठी, त्याचा माल तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी जो खर्च असेल तो पण जास्त असेल. तो ओव्हरऑल सगळ्या गोष्टींचा विचार करून तो डिसाईड करेल. म्हणजे त्यामुळे काय, त्याला ऑप्शन्स निर्माण होतात आणि हे कसे, ऑनलाईन ट्रेडिंग असेल, ई मार्केटिंग याच्या माध्यमातून होत असतं. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट चॅप्टर आहे तो म्हणजे नागरीकरण. तर नागरीकरण म्हणजे काय, ज्याला आपण अर्बनायझेशन असं म्हणतो. तर भारतीय जनगणना कार्यालयाने नगरांच्या संदर्भाने 1961 खालीलप्रमाणे निकष ठरवले आहेत. ओके. आता ते निकष कोणते, 3च निकष दिलेले. ज्या वस्तीत काम करणाऱ्या पुरुषांपैकी, लक्षात ठेवा, पुरुषांपैकी 75% पुरुष हे बिगर शेती व्यवसायात असतील, अशा वस्तीत नागरी वस्ती, म्हणजे ज्याला आपण टाऊन बोलतो, तर टाऊनची व्याख्या डिसाईड केली. यामध्ये पहिला पॉईंट काय सांगितलं की 75% पुरुष हे काय असतील, नॉन ॲग्रिकल्चर बिझनेसमध्ये त्यांचा समावेश होईल. ओके. त्यानंतर वस्तीची लोकसंख्या ही 5,000पेक्षा जास्त असावी, म्हणजे 5,000पेक्षा कमी नसावी, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह सेन्समध्ये बोललो तर. आणि थर्ड आहे की वस्तीच्या लोकसंख्येची कमीत कमी घनता दर चौरस किमीला 400 इतका असावा. म्हणजे मिनिमम जी पॉप्युलेशन जी डेन्सिटी आहे तर ती किती असायला पाहिजे, 400 असायला पाहिजे पर स्क्वेअर मीटरला. आणि लोकसंख्या 5,000पेक्षा जास्त असावी. आणि पुरुषांचे 75% जे पुरुष आहे टोटल पुरुषांपैकी, तर त्यांचे 75% ॲटलिस्ट पुरुष काय करतात, नॉन ॲग्रिकल्चर बिझनेसमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट असायला पाहिजे. ओके. ही 3 आणि या टाईपचा क्वेश्चन मित्रांनो MPSCमध्ये विचारलेला आहे. ओके. त्यानंतर दुसरा चार्ट किंवा मराठीमध्ये आपण मगाशी कोष्टक बघितलं होतं, तर यामध्ये काय दिलेलं आहे, या चार्टमध्ये काय लक्षात ठेवायचं बघा मित्रांनो, की नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीचा रेषालेख तयार करा. याबाबत नागरीकरणाच्या इट्स ओके.
1961 पासून ते 2011पर्यंत आपल्या देशातील नागरिकांबाबत तुमचे निष्कर्ष तुमच्या शब्दात लिहा. ओके, इट्स काही इम्पॉर्टंट नाही आहे. टेबलकडे लक्ष द्या. टेबलमध्ये 1961 पासून तर 2011पर्यंत आकडेवारी दिलेली आहे. आणि ही आकडेवारी कसली, तर नागरी लोकसंख्येमध्ये जी वाढ झालेली आहे ती किती पर्सेंटमध्ये झालेली आहे. तर सर्वात महत्त्वाचं काय की नागरी लोकसंख्येमध्ये जी वाढ आहे तर तुम्ही बघितलं ती कंटिन्युअस इन्क्रीज आहे. कमी कुठे होते का नाही, म्हणजे 17, 19 असेल, 23 असेल, 25, 28 असेल, 37 असेल, कंटिन्युअस वाढ होते. आणि नागरी वस्तींची संख्या म्हणजे ज्याला अर्बन सेटलमेंट असं म्हणतो, तर त्यांची संख्या ही सुद्धा बघितलेत मित्रांनो, ही कंटिन्युअस वाढत गेली आहे का, तर नाही. इथे बघा, इथे थोडंसं व्हेरिएशन आहे. म्हणजे 3576 आहे. त्यानंतर इथे कमी झालेली आहे, 3245 झालेली आहे. त्यानंतर 3605 इथे पुन्हा इन्क्रीज झालेली आहे, इथे इन्क्रीज झाली इथे. मात्र लक्ष ठेवा, नागरी लोकसंख्येची वाढ ही कंटिन्युअस वाढत गेलेली आहे, मात्र नागरी वस्तींची लोकसंख्या ही कंटिन्युअस वाढत गेली नाही आहे. आता यामध्ये ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे लक्षात काय ठेवायची, लेटेस्ट काय 2011च्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्येमध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली, तर 37.07. अगदी परफेक्ट आकडा लक्षात ठेवायचा मित्रांनो. फॅक्ट्स काही फॅक्ट्स फिगर खूप इम्पॉर्टंट असतात. 37.07% एवढी नागरी लोकसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. आणि नागरी वस्त्यांची संख्या किती आहे, अर्बन सेटलमेंटची संख्या किती आहे, 7935. ही सुद्धा जी आकडेवारी आहे ती इम्पॉर्टंट आहे. कारण एकदा एक्झाममध्ये खेड्यांची संख्या किती भारतामध्ये ती विचारलेली आहे, तर नागरी वस्तींची लोकसंख्या अजूनपर्यंत विचारली नाही. त्यामुळे मोस्ट प्रॉबिलिटी अशा प्रकारचा क्वेश्चनसुद्धा विचारू शकतात. त्यानंतर भारतामध्ये नागरीकरणाचा विचार करता सन 1961 ते 2011पर्यंत नागरी वस्तीतील लोकसंख्या सातत्याने वाढलेली आहे, आपण बघितली. त्यानंतर ही जी वाढ आहे नागरी लोकसंख्येची ती 1961 ते 1981पर्यंत किती होती, 5.55%. परंतु 1981 ते 2011पर्यंत ही वाढ किती झालेली मित्रांनो, 13.73. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके, आता औद्योगिकरण. तर औद्योगिकरण म्हणजे काय, औद्योगिकरण सगळ्यांना माहिती आहे की एखादा प्रदेश असतो आणि त्या प्रदेशामध्ये काय होतं, उद्योगांचा विकास होत असतो, केंद्रीकरण होत असतं. आणि त्या अशा प्रकारेच त्यातून नागरीकरण होत असतं. आणि या नागरीकरणाला त्या औद्योगिकरणाचा फायदा होत असतो. आता इथे काय, हा पॉईंट का लक्षात घेतला आहे आपण मित्रांनो, कारण इथे 19व्या शतकात मुंबई शहराची वाढ झपाट्याने झाली. कारण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर कापड गिरणी उद्योग सुरू झाला. तर या गोष्टीसाठी मी ही स्लाईड घेतलेली आहे मित्रांनो, की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर कापड गिरणी उद्योग सुरू झाला होता आणि त्यामुळेच मुंबई शहराची वाढ ही झपाट्याने झालेली आहे. हे एक मुंबई जे आपण बघतो की एक इंडस्ट्रियल हब झालेला आहे. तर यामागे जे बेसिक रिझन आहे तर ते कोणतं होतं, तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेली जी कापड गिरण्यांची सुरुवात झाली होती तर ती होती. मात्र आज काय झालेलं आहे, आपण बघतो की मोची कोळ्यांची वस्ती असलेली अनेक गावं या औद्योगिकरणामुळे व नागरीकरणामुळे मुंबई महानगराचा भाग बनलेले आहेत. ओके, त्यानंतर वाहतूक व संदेशवहन, ज्याला आपण ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन बोलतो. तर इथे काय दिलेलं आहे, इथे ही स्लाईड घेण्यामागे माझा उद्देश काय होता की रस्ते, लोहमार्ग इत्यादी वाहतुकींच्या सोयींचा ज्या भागात विकास होतो त्या भागातील छोट्या वस्त्या व गावांचे नागरीकरण वेगाने घडून येते. अगदी बरोबर. आणि याचं एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे की कोकण रेल्वे विकसित झाल्यावर या मार्गाच्या सानिध्यात असलेले सावर्डे जिल्हा, त्याचबरोबर या गावाचं नागरीकरण झालेलं आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाचे लोहमार्ग एकत्रित आल्यामुळे भुसावळ, म्हणजे 2 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. त्यामध्ये भुसावळ सर्वांना माहिती आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये आहे, परंतु सावर्डे हा जिल्हा कुठे, तर तो रत्नागिरीमध्ये आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो. त्यानंतर आता बघितलं आपण की वाहतूक व संदेशवहन, ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन. आता वाहतुकीसाठी विचारात घ्याव्या लागणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहे, तर प्राकृतिक रचना असेल, मार्ग व साधने असतील, बाजारपेठ असेल, हवामान असेल, वस्तू असेल, वेळ असेल, खर्च, कालावधी, अंतर, या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीची वाहतूक करत असतो तर या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. वाहतूक ही एक पायाभूत सुविधा आहे. ट्रान्सपोर्ट इज अ
बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सर्वांना माहिती आहे. तर वाहतूक व्यवस्थेतील विकास हे देशाच्या किंवा प्रदेशाच्या विकासाचे एक मानक आहे, म्हणजे एक बेसिक युनिट आहे. वाहतूक व्यवस्थेतील सुधारणांमुळे देशात मालाची व प्रवेशांची चलनक्षमता वाढते. तसेच उद्योगधंदे, बाजारपेठा यांचा विकास होतो. आर्थिक विकासाला गती प्राप्त होते. दरडोई उत्पन्न व स्थूल देशांतर्गत उत्पादन यामध्येही वाढ होते. तर सर्वात अल्टिमेट गोल काय आहे शेवटी आपला इकॉनॉमीचा, तर हेच आहे की दरडोई उत्पन्न, म्हणजे ज्याला आपण पर्सनल इन्कम म्हणतो, पर कॅपिटा इन्कम म्हणतो. तर पर कॅपिटा इन्कम वाढण्यामध्ये आणि GDP जे स्थूल देशांतर्गत उत्पादन GDP आणि पर कॅपिटा इन्कम वाढण्यामध्ये आपल्याला वाहतूक या सर्वात वाहतुकीचा फायदा होत असतो. ओके. आता त्यानंतर सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील बाजू सह्याद्री व त्याच्या उपशाखांनी म्हणजे जास्त उंचीच्या भूप्रदेशाने व्याप्त आहे. तेथील भूरचना चढ उताराची आहे. याच परिसरात कोयना धरणाचा शिवसागर हा विस्तीर्ण जलाशय पसरलेला आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सायमल्टेनियसली नोट्स कशा काढायच्या ह्यासुद्धा सांगणार आहे. तर हा जर तुम्ही एवढा 4 लाईनचा पॅरेग्राफ वाचला तर यामध्ये काय आहे, 3 गोष्टी दिसत आहे. एक म्हणजे काय, तर सातारा जिल्हा. त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, तर कोयना धरण म्हटलेलं आहे. आणि या कोयना धरणाचा जो काही जलाशय, तर त्या जलाशयाला काय म्हटलेलं आहे, शिवसागर. म्हणजे अशा प्रकारच्या नोट्स काढायच्या. म्हणजेच काय, तर सातारा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्यामध्ये काय आहे, तर कोयना धरण आहे आणि त्याचा जो जलाशय आहे, तर त्या जलाशयाला आपण काय म्हटलेलं आहे, शिवसागर. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची. बस. आता नवीन कन्सेप्ट बघणार आहे मित्रांनो. तर ग्रीन कॉरिडॉर किंवा ज्याला हरितछन्न मार्ग, कॉरिडॉरला बघा काय मराठी शब्द आहे. आपली मराठी खूप सुंदर आहे, फक्त ती कधी कधी आपल्याला समजत नाही. हरितछन्न मार्ग म्हणजे काय, तर काय हा बेसिक कन्सेप्ट. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की रोडवरती ॲक्सिडेंट होत असतात. तर त्यावेळेस काय होतं की एखादी व्यक्ती मृत्यू पावते आणि सोबत ॲक्सिडेंट झाला, ती व्यक्ती मृत्यू पावली. परंतु काय होतं की त्याच्यासोबत असं समजूया लिव्हर असेल किंवा हार्ट असेल, ह्या गोष्टी तो डोनेट करू शकतो. आणि ह्या गोष्टींची इतर एखादा पेशंट असेल तर त्याला गरज असते, तर तो व्यक्ती म्हणजे डोनेट, त्याचे जे फॅमिली मेंबर असतात ते डोनेट करायला तयार असतात. परंतु एखादा पेशंट आहे की ज्याला गरज आहे, तर त्या पेशंटला आपण त्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या तेवढ्या वेळामध्ये पोहोचवणे, कारण ट्रान्सप्लांट करण्याची प्रक्रिया आपल्याला लवकर करावी लागते, म्हणजे विदिन त्या पिरियडमध्ये करावे लागणार. तर अशा वेळेस काय करावं लागेल आपल्याला, तर जे काही ते ऑर्गन आहेत, डोनेट केलेले ऑर्गन, तर ते त्या गरजू व्यक्तीपर्यंत, त्या पेशंटपर्यंत कमीत कमी वेळामध्ये पाठवावे लागतील. आणि त्यामुळे हे तातडीने पोहोचवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, अवयवांची वाहतूक करण्याच्या काळात सर्व प्रकारचे मार्ग विना अडथळा उपलब्ध करून द्यावे लागतील. म्हणजे असं समजूया की मुंबई येथे ॲक्सिडेंट झालेला आहे आणि पुणे येथे एक हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये अशी व्यक्ती की ज्याला लिव्हरची गरज आहे. तर मुंबईमध्ये जर ॲक्सिडेंट झाला असेल तर त्या व्यक्तीच्या घरच्यांनी जर परमिशन दिली आणि जर तो त्या व्यक्तीसाठी लिव्हरचं जर ट्रान्सप्लांट करायचं असेल, तर आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जे लिव्हर आहे तर ते कुठे आणावं लागेल, पुण्याला. तर अशा वेळेस काय केलं जातं, ग्रीन कॉरिडॉर घोषित केला जातो आणि जी प्रायोरिटी तर त्या ॲम्ब्युलन्सला दिली जाते आणि तो अवयव कमीत कमी वेळेमध्ये पुण्याला येईल आणि त्याचं जे ट्रान्सप्लांट आहे ते यशस्वी होईल आणि त्यामुळे एका नवीन व्यक्तीला जीवन मिळेल. तर यामध्ये करंटमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, अशा गोष्टींमध्ये पुणे जे शहर आहे, तर अशा प्रकारचं पुणे शहर आघाडीवर आहे. म्हणजे पुण्यामध्ये जास्तीत जास्त ग्रीन कॉरिडॉर हा कन्सेप्ट वापरला जातो आणि पुणे फक्त महाराष्ट्रात नव्हे तर बऱ्यापैकी ओव्हरऑल आपल्या पूर्ण भारतामध्ये सुद्धा पुण्याचं नाव ग्रीन कॉरिडॉरसाठी खूप फेमस आहे. ओके. त्यानंतर रोल ऑफ, ज्याला रो म्हणतो, म्हणजेच काय, रोल ऑन आणि रोल ऑफ, रोल ऑन आणि रोल ऑफ. तर काय आहे रोल ऑन आणि रोल ऑफ सिस्टीम. तर मित्रांनो, लोहमार्गाने एका स्थानकापासून दुसऱ्या स्थानकापर्यंत वाहतूक करता येते. महामार्गावर मोठ्या प्रमाणावर माल वाहतूक करत असते.
ट्रकने होणारी मालवाहतूक ही लोहमार्गाने होणाऱ्या वाहतुकीपेक्षा खर्चिक असते. यावर उपाय म्हणून रोरो वाहतूक केली जाते. तर यामध्ये काय केलं बघा, मालाने भरलेले ट्रक मालगाडीवर चढून लोहमार्गाने इच्छित स्थानापर्यंत नेण्यात येतात. तेथून पुढे ते ट्रक माल जिथे उतरवायचा असतो तिथून घेऊन जातात. म्हणजे काय करायचं आपल्याला की ए आणि बी हे दोन गोष्टी आहे. सपोज आपल्याला ए पासून बी पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, आपला माल पोहोचवायचा आहे. ओके, असं समजूया की सी पॉईंटपर्यंत आपल्याला माल पोहोचवायचा आहे. तर काय करतात, ए पासून बी पर्यंत जर आपल्याकडे रेल्वे ट्रॅक असेल तर हे जे लोडेड आहेत, जे ट्रक आहेत, तर ते अशा प्रकारे या रेल्वेवरती लिफ्ट केले जातात आणि ते बी स्थानापर्यंत पोचवलेले जातात. पुन्हा तिथून ऑफ होणार, रोल ऑन झाला म्हणजे ते ट्रॅकवरती चढवले जातात. रेल्वेच्या डायरेक्ट ट्रॅकवरती नाही, हे बोगीवरती वर ठेवलेले जातात आणि त्यानंतर पुन्हा बी पॉईंटवरती गेलात की मग पुन्हा काय करतात, ते तिथे खाली होतात आणि मग पुन्हा तिथे आपल्या डेस्टिनेशनपर्यंत बाय रोड पोचतात. तर अशा प्रकारची रोल ऑन आहे, रोल ऑफ जी सर्विस आहे ती सर्वप्रथम भारतामध्ये कुठे चालू झाली होती, तर ती कोकण रेल्वेवरती चालू झाली होती. आणि अशा रोल ऑन रोल ऑफचा फायदा आता तुम्हाला माहिती आहे की यासाठी वाहतुकीचा खर्च कमी होईल, त्याचबरोबर पोल्युशन पण कमी होईल. ओके, आणि यामध्ये फक्त ट्रकचीच इथे बघतो आपण की फक्त मालवाहतूकच होते असं नाही, तर पॅसेंजर म्हणजे फॉर एक्झाम्पल कार असतात, आपल्या पॅसेंजर कारच्या बाबतीतसुद्धा रोल ऑन रोल ऑफ सर्विस केली जाते. ओके, त्यानंतर शेवटचा चॅप्टर आहे तो म्हणजे पर्यटन. तर पर्यटन, सर्वांनाच पर्यटन करायला आवडते. समुद्रकिनाऱ्यालगतची ठिकाणे असतील, ऐतिहासिक पॉईंट्स असतील, नॅशनल पार्क्स असतील, थंड हवेची ठिकाणे असतील किंवा धार्मिक, अशा सर्व ठिकाणी टुरिझम हे केलं जातं. तर यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, सर्वांना माहिती आहे की ॲग्रो टुरिझम हा नवीन कन्सेप्ट आहे. तर यामध्ये काय होतं की अलीकडच्याच काळात ॲग्री टुरिझम ही नवीन संकल्पना उदयास आलेली आहे. शहरापासून दूर, प्रदूषणमुक्त अशा ठिकाणी शेतीसंबंधित क्रियांची सांगड घालून कृषी जीवनाचे दर्शन घडवले जाते आणि ते पाहण्यासाठी पर्यटकांना आकर्षित केले जाते. तर यालाच साध्या सरळ भाषेमध्ये ॲग्री टुरिझम असे म्हणतात. आणि मग यामुळे काय करतात, जे लोक असतात ते शहरी जीवनशैलीत बदल म्हणून काय करतात, तर शेतात जाऊन राहणे, शेतकऱ्यांकडून सशुल्क पाहुणचार स्वीकारणे, यांचा या सर्व गोष्टींचा समावेश कशामध्ये, ॲग्री टुरिझम किंवा कृषी पर्यटन यामध्ये होत असतो. आणि या गोष्टींमध्ये महाराष्ट्रातील 2 जिल्हे खूप पुढे आहेत किंवा अग्रेसर आहेत. तर ते कोणते म्हणजे पहिला जिल्हा म्हणजे पुणे आणि दुसरा म्हणजे कोल्हापूर. तर ॲग्रो टुरिझममध्ये पुणे आणि कोल्हापूर हे 2 जिल्हे विकसित झालेले आहेत. आणि हा ॲग्रो टुरिझम हा जो कन्सेप्ट आहे हा राज्यसेवा मेनच्या दृष्टीने सुद्धा GS1मध्ये खूप महत्त्वाचा आहे. ओके, त्याचबरोबर आता MTDC बद्दल बोलणार आहोत आपण. तर MTDC म्हणजे काय, तर महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ज्याला मराठीमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ असे म्हणतात. तर हे काय करत असतं, नवनवीन योजना असतील, सर्व्हिस असतं, हे लोकांना देत असतं. तर अशाच प्रकारची यांची एक सर्व्हिस आहे डेक्कन ओडिसी. तर ही डेक्कन ओडिसी काय सर्व्हिस आहे, तर ही जी सर्व्हिस आहे तर ही पर्यटनाकरता विशेष रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे. ही रेल्वे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, भारतीय रेल्वे व पर्यटन मंत्रालय यांच्या सहकार्याने चालवली जाते. तर काय, ही टुरिझमसाठी स्पेशल रेल्वे आणि ही कोणाचं कॉलॅबोरेशन आहे किंवा कॉर्पोरेशन आहे, तर इंडियन रेल्वे, MTDC आणि टुरिझम मिनिस्ट्री. तर यामध्ये काय केलं जातं, डेक्कन ओडिसीमध्ये ही रेल्वे मुंबई, नाशिक, वेरूळ, अजिंठा, कोल्हापूर, गोवा, लक्ष ठेवा मित्रांनो, गोव्याला पण जाते. ओके, रत्नागिरी इत्यादी पर्यटन स्थळांना पर्यटकांना घेऊन जाते. आणि ही गाडी म्हणजे एक प्रकारचा फिरता राजमहालच आहे. म्हणजे इथले जे काही पर्यटन लोकेशन्स आहेत, टुरिझम स्पॉट आहेत, तर तिथल्या ठिकाणी जाऊन मुंबई, नाशिक अशा ठिकाणी जाऊन तिथल्या टुरिझम स्पॉटला भेट देते. परंतु ही काय करते, ही फक्त ही रेल्वे आहे, ती रेल्वे त्या ठिकाणी जाते, थांबते, लोक त्या टुरिझमचा आनंद घेतात आणि यामध्ये खूप चांगल्या प्रकारच्या फॅसिलिटीज असतात. म्हणून इथे म्हटलेलं आहे की तो एक प्रकारचा फिरता राजमहालच आहे. म्हणजे राजमहालामध्ये जशा प्रकारे तुम्हाला एक रॉयल कल्चर दिसतं, त्या प्रकारचं रॉयल कल्चर हे त्या डेक्कन ओडिसीमध्ये दिसतं आपल्याला मित्रांनो. त्यानंतर अशाच प्रकारची एक दुसरी सर्व्हिस आहे इंडियन रेल्वेची,
ज्याला आपण रेल्वे पॅलेस ऑन व्हील्स असं म्हणतो. पॅलेस म्हणजे राजवाडा. तर काय आहे ही कन्सेप्ट? ही रेल्वे दिल्ली, जयपूर, उदयपूर, भरतपूर, आग्रा, दिल्ली असा प्रवास करते. यामध्ये देशी विदेशी पर्यटक या रेल्वेचा आनंद घेतात. तर इथे देशी ही पर्टिक्युलरली मेन्शन मी का करतो मित्रांनो, कारण हा क्वेश्चन राज्यसभेला विचारलेला आहे एकदा, की पॅलेस ऑन व्हील्स ही जी काही नावाने ओळखली जाणारी रेल्वे आहे, तर यामध्ये फक्त विदेशी पर्यटकांचाच समावेश होतो. तर असं नाही आहे. ती भारतामध्ये जर सर्व्हिस आपण करतोय तर निश्चितच त्यासाठी परदेशी आणि भारतीय या दोघांचाही समावेश असणार आहे. भारतीय रेल्वेने पर्यटकांचे खास आकर्षण म्हणून पारदर्शक छताचा डबा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये विस्टडोम असं म्हणतो, अशा प्रकारची सुद्धा रेल्वेचं चालू केलेली आहे. तर अशा प्रकारची रेल्वे कुठे चालू केली आहे? तर ती विशाखापट्टणम ते किल्लंदर या मार्गावर धावते. तर यामध्ये काय असतं, ही टोटली वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन मेंटेन रेल्वे डबा असतो तो, आणि याचं वरचं जे अप्पर ग्लास असतं तर ते काचेचं असतं आणि ते ट्रान्सपरंट असतं. त्यामुळे मग काय होतं, तर आपल्याला जे नॅचरल म्हणजे बाहेर काय चाललं आहे किंवा बाहेर काय आहे सगळं नॅचरल ते आपण ट्रान्सपरंट असल्याने ते बघू शकतो. तर लक्षात ठेवायचं आहे की डेक्कन ओडिसी, पॅलेस ऑन व्हील्स आणि विस्टडोम यामध्ये काय फरक आहे हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर कोकणातील तारकर्ली हे ठिकाण सर्वांना माहिती आहे. तर याबद्दल बेस्ट टुरिझम स्पॉट आहे. तुम्ही जर गेला नसाल तर निश्चित जा. तर इथे तारकर्लीचं विशेष काय आहे, तर सर्वप्रथम तारकर्ली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे, मालवण तालुक्यामध्ये. आणि तारकर्लीचं फेमस काय आहे, तर स्नॉर्कलिंग आणि स्कुबा डायव्हिंग हे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत जे पर्यटकांना आकर्षित करत असतात. आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ म्हणजे MTDCने तारकर्ली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र सुरू केलेले आहे. तर अशा प्रकारचा क्वेश्चन होऊ शकतो मित्रांनो. इंटरनॅशनल लेवलचं बघा, आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण ट्रेनिंग सेंटर कुठे, तर ते महाराष्ट्रामध्ये तारकर्ली इथे आहे. तर तुम्ही निश्चितच त्या ठिकाणी भेट द्या आणि याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्ही यूट्यूबला टाकून बघा की नक्की स्कुबा डायव्हिंग म्हणजे काय, तर पाण्याखाली जाऊन ते कशाप्रकारे स्कुबा डायव्हिंग केलं जातं. तर निश्चितच तुम्ही जो ॲडव्हेंचर आहे तर एकदा प्रत्यक्षात जाऊन तिथे अनुभव घ्या. ओके. त्यानंतर पर्यटन व आरोग्य. आता ज्या प्रकारे आपण ॲग्रो टुरिझम बघितलं मित्रांनो, त्याचप्रकारे मेडिकल टुरिझम हा सुद्धा एक कन्सेप्ट आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. भारतामध्ये जे काही पर्यटक असतात तर ते आरोग्य सुविधा घेण्याच्या दृष्टीने सुद्धा येत असतात. इथल्या पर्यटन स्थळांना भेटी देतात. त्याचबरोबर काय करतात, ते भारतीय आयुर्वेद, योगशास्त्र असेल, प्राणायाम असेल, यातून शारीरिक सुदृढता व मनशांती मिळावी हा त्यांचा हेतू असतो. भारतातील रुग्णालयात मिळणारे उपचार, केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया या तुलनेने कमी खर्चात होत असल्यामुळे देखील जगातील अनेक देशातील रुग्ण भारतात येतात. अशा व्यक्तींना लागणाऱ्या सेवासुविधांपासून वैद्यकीय पर्यटन विकसित होतं. म्हणजे मेडिकल टुरिझम तर प्रमोट होते किंवा दिवसेंदिवस डेव्हलप होते. तर का, तर सर्वांना माहिती आहे की भारतामध्ये आयुर्वेद असेल, योग असेल, प्राणायाम आहे, या गोष्टी खूप हाय लेवलच्या आहेत. त्यांची क्वालिटी आजही मेंटेन केलेली आहे. तर पर्यटक जे फॉरेनर आहेत तर त्या दृष्टीने भारतामध्ये येत असतात. त्याचबरोबर इतर देशांमध्ये ज्या शस्त्रक्रिया आहेत तर त्या शस्त्रक्रियांसाठी लागणार जो खर्च तो तिकडे इतर देशांमध्ये जास्त असतो, तुलनेने तो भारतामध्ये कमी असतो. तर या दोन कारणांमुळे मेडिकल टुरिझम जे आहे भारताच्या दृष्टीने तर ते विकसित होत चाललेले. आणि यामुळेच आपण बघतोय की आता आयुर्वेद असेल त्याचबरोबर योग असेल, या गोष्टींना आपण प्रमोट करतो आहे. तर यातून काय आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होते आणि इकॉनॉमीच अल्टिमेटली काय होते, तर जी आपली इकॉनॉमी ती बूस्ट होते. त्यामुळे मेडिकल टुरिझम आणि ॲग्रो टुरिझम आपल्या इकॉनॉमीच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला बेसिक कळालेलं आहे. तर थँक्यू मित्रांनो. आज आपण इयत्ता 9वीमध्ये इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स सब्जेक्ट एक्झामच्या पॉईंट ऑफच्या दृष्टीने पूर्णतः 100% कंप्लीट केलेला आहे. आणि या रिलेटेड ज्या काही तुम्हाला PDF असेल, आज जे काय आपण डिस्कशन केलं
तर ही PDF तुम्हाला MPSC सर्कल या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. त्याचबरोबर या चॅनलवरती इतरही प्रकारचे PDF तुम्हाला अवेलेबल केले जातात. आणि आपला जो चॅनल आहे MPSC सर्कल यूट्यूब चॅनल, तर या यूट्यूब चॅनलवरती आता इकॉनॉमीच्या दृष्टीने नवनवीन व्हिडिओ टाकले जातील. त्याचप्रकारे अजूनही यावरती जसं की तुम्हाला जर कंबाईनची जर स्ट्रॅटर्जी बघायची असेल, कंबाईन प्री एक्झामसाठी PSI STI, तर ती स्ट्रॅटर्जी टाकलेली आहे. त्याचबरोबर वित्त आयोगासारखे व्हिडिओज टाकलेले आहे. त्याचबरोबर भारतीय वृत्तपत्र असतील, यासारखे असे भरपूर व्हिडिओज जे आयोगाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे, म्हणजे जर ते असे व्हिडिओज आहेत की जे हमखास तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, मला असं वाटतं की निश्चितच आज तुम्हाला काहीतरी समथिंग डिफरंट शिकायला मिळालेलं असेल की जे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील. काही तुमचे बेसिक कन्सेप्ट असतील, भरपूर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहीत असतील, परंतु निश्चितच असे काही कन्सेप्ट असतील की ते तुम्हाला आज समजले असतील किंवा तुमच्या अजून चांगल्या पद्धतीने ते क्लिअर झाले असतील. तर अशाच प्रकारे मी तुम्हाला इतरही पुढे मदत करीत राहील. फक्त मित्रांनो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला निश्चित कळवा. थँक्यू.